इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ 9 ऊर्जा साधने स्वाध्याय पुढील कार्यासाठी कोणते साधन वापरावे लागेल? 1. रोहनला पतंग उडवायचा आहे. उत्तर: पतंग उडवण्यासाठी वाऱ्याची गरज असते. वारा ऊर्जा साधन म्हणून वापरला जातो. 2. आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण करायचे आहे. उत्तर: थंडीपासून बचावासाठी लाकूड जाळले जाते, त्यातून उष्णता मिळते. 3. सहलीसाठी स्वयंपाकाची उपकरणे. उत्तर: सहलीत लाकूड व कोळसा वापरले जातात, हे सहज वाहून नेता येतात. 4. सलमाला कपड्यांना इस्त्री करायची आहे. उत्तर: इस्त्रीसाठी वीज किंवा कोळसा वापरतात, त्यामुळे कपडे सरळ होतात. 5. रेल्वेचे इंजिन सुरू करायचे आहे. उत्तर: रेल्वेसाठी कोळसा, वीज व खनिज तेल वापरतात, यामुळे इंजिन चालते. 6. आंघोळीसाठी पाणी तापवायचे आहे. उत्तर: पाणी तापवण्यासाठी लाकूड किंवा बायोगॅस वापरतात, यामुळे उष्णता मिळते. 7. सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे. उत्तर: उजेडासाठी वीज किंवा खनिज तेल वापरतात, त्यामुळे प्रकाश मिळतो. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो? उत्तर: मानव कोळसा सर्वाधिक वापरतो, कारण तो सहज उपलब्ध व स्वस्त आहे. 2. ऊर्जा साधनाची गरज काय? उत्तर: दैनंदिन कामासाठी ऊर्जा आवश्यक असते. स्वयंपाक, वाहतूक व उद्योगासाठी तिचा उपयोग होतो. 3. पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे? उत्तर: प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक ऊर्जा आवश्यक आहे. यामुळे निसर्गाचे संरक्षण होते. खालील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. मुद्दे: उपलब्धता, पर्यावरणपूरकता व फायदे तोटे. 1. खनिज तेल व सौर ऊर्जा. मुद्दे: उपलब्धता, पर्यावरणपूरकता व फायदे तोटे. खनिज तेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत आणि पर्यावरणास हानिकारक आहेत, आणि याचा तोटा होतो, प्रदूषण जास्त होते. तर सौर ऊर्जा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, पर्यावरणपूरक आहे, याने प्रदूषण होत नाही. 2. जलऊर्जा व भूगर्भीय ऊर्जा. उत्तर: जलऊर्जा काही ठिकाणी उपलब्ध आहे, पर्यावरणपूरक आहे. तर फायदा असा आहे, स्वस्त उपयुक्त. तर भूगर्भीय ऊर्जा सर्वत्र उपलब्ध आहे, यामुळे कमी प्रदूषण होते, परंतु याचा तोटा आहे, तो आहे खर्चिक.